गौरी, तू किती प्रेम करते ग माझ्यावर. तुला सोडून जाऊ वाटत नाही मला. हे काय? एवढंच आहे माझ्याकडं. नीट जा, काळजी घे. आणि तिथे गेल्यावर मला रोज फोन करायचा. अविनाश, तू परत कधी येणार? पुढच्या वर्षी याच महिन्यात याच तारखेला तुझ्या समोर उभा राहीन, ते पण वर्दीमध्ये. एवढा विश्वास आहे मला तुझ्यावर. येतो मी. अविनाश, तू नक्की येशील ना रे? काय माझा दिसत ना तू. हा कुठे इथंच आहे, तू दिसत नाही. विकत खात जावा. मागून खाण्याची मजा ना विकत खाण्यात नाही. होय, बर. हव्या अजून तू इथंच होय? अरे मला वाटलं एवढा शिकला, वाटलं कुठे शहरात गेला असली कामाला. मग तू इथे फिरतोय, काय उपयोग रे तुझ्या शिक्षणाचा? अरे बाप रात्रंदिवस राबवतोय आणि त्याच्यावर बसून खातो. तुझं म्हणजे असं झालंय, खायला कारण बोईला बार. का फायदा नाही रे बाबा, काम पाहिजे काम. ए सदा, तू नको त्याला ज्ञान शिकू. तुझं लग्नाचं वय झालंय तरी अजून तुला कोणी बायको देईना. तुझं असं झालंय, दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःच ठेवायचं झाकून. हो चलो बाबा, काय बोलती. गौरी, अगं तू माझ्यामुळे त्यांच्या नादी लागती. तुला माहिती ते लोक कसे आहेत. हे बघ, माझ्या समोर जर तुझा अपमान होत असेल ना तर मी गप्प नाही बसणार. तर ते सगळं सोड, हे घे वेपर्स खा. आणि ऐक, दुपारी तुझा अभ्यास झाला ना तर मला येऊन भेट. हा, जाऊ मी. बाय. गप्पा. अविनाश, काय झालं? तुझं एवढं गप्प गप्प कायस? तुला घरी कोण काय बोललंय का? आता तुला कोण काहीतरी बोलले म्हणून आता तू माझ्यासोबत पण नाही बोलणार का? गौरी, तसं नाहीये ग. तुला कसं समजून सांगू हेच मला कळत नाहीये. अगं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय तरी पण मला अजून नोकरी नाहीये. म्हणून ही गावातले लोक सतत मला टोमणे मारतात. आणि आता वडील पण म्हणतात मला, शिक्षण कम्प्लीट झालंय, नोकरी करतो का नाही, काय तर काम तरी कर. तुला तर माहिती, मी भरतीची तयारी करतोय. त्यात ती भरती जी या वर्षी निघतो का पुढच्या वर्षी निघतो हे पण माहित नाही. आणि जरी भरती निघली तर त्यात माझा नंबर लागतो का नाही याची पण गॅरंटी नाहीये मला. अगं माझं मलाच कळत नाही काय करू काय नाही. असं वाटतंय माझ्या घरच्यांना आणि ह्या गावांना माझं ओझं झालंय. आणि पुढे जाऊन तुला पण माझं ओझं वाटू लागलं तर? काय बोललास तू? हे बघ अविनाश, तू असशील दुसऱ्यांसाठी ओझं, पण माझ्यासाठी नाही. तू मला नीट ओळखलेलंच नाही. उद्या तुझ्याकडे नोकरी असेल किंवा पैसा असेल तरच मी तुझ्यासोबत असेल असं म्हणायचंय का तुला? अगं नाही ग, तसं नव्हतं म्हणायचं मला. सॉरी गौरी. अगं ते चुकून निघून गेलं तोंडातून माझ्या. बघा, आता बोललास, जरी यापुढे बोललास ना तर बघ. हो ग बाई, अगं तू नको रुसू आता. ए, तू रुसल्यावर एवढी छान दिसेल मला माहितच नव्हतं. बघ, मस्का लावायचा प्रयत्न नको करू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जगीकडचं तिकडं जरी झालं ना तर मी तुझे साथ देईन शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. समजलं ना तुला? हो गौरी, तू किती भारी आहेस ग. आईनंतर तूच माझी किती काळजी घेतेस, मला समजून घेतेस. तू सोबत असलीस ना सगळ्या गोष्टी चांगल्या होतात बघ. मनावरचा डोक्यावर सगळा ताण कमी होतो. सगळं कसं पॉझिटिव्ह होतं वातावरण. तू काय माझ्यासोबत राहशील ना ग? हा, म्हणून म्हणलंस ना तू मला ओळखशील म्हणून. हे बाई सोड ना आता तो विषय.
सारख्या त्याच गोष्टी रेगोट्या मारायच्या आहेत का? हा लागेल नोकरी मला लवकरच, लग्न पण करू आपण लवकर. मी प्रार्थना करेन देवाकडे. ते बघा, ते माझा पोरग आहे, 15वी पर्यंत शाळा शिकलाय, पण अजून नोकरी नाही. त्याला काहीतरी कामाला लावा, लय उपकार होईल त्याला. मामा त्याच्यासाठीच मी आलो नाही ते, नका काळजी करू. आबा हे काय चाललंय आणि हे काय दिले याला तुम्ही, आणि हा माणूस कोण आहे? अरे काय नाही, बँकेतनं 3 लाख रुपये काढून आणलेत, तुझ्यासाठी ठेवलं होतं, आता तुझ्याच काम आले त्याला. माझ्यासाठी पैसे? हे बघा मला काहीच कळत नाही, मला क्लिअर सांगा सगळं काय ते. अरे ह्यांची शाळा आहे आणि हे तुला शिपाईची नोकरी लावणार आहेत, आणि त्याच्यासाठी 5 लाख रुपये पाहिजेत. 3 आता दिल्यात आणि तुझा मामा 2 लाख रुपये देतो म्हणलाय, म्हणून तुझ्या आईला मामाकडे पैसे आणायला पाठवले. काय हो, तुमची शाळा कोणती आणि माझ्या वडिलांचा ऍड्रेस तुम्हाला कोणी दिला? त्या बघा, त्या शाळेचा मी सचिव आहे. हा, अजून अनुदान मिळालं नाहीये, पण 3 वर्षानंतर मिळेल. जर शाळेला अनुदानच नाहीये तर मला पगार कसा देणार तुम्ही? तसाही तुम्हाला 3 वर्ष पगार नाही मिळणार आहे. हा, पण 3 वर्षानंतर 10,000 पगार मिळेल तुम्हाला. वा, असं चाललंय बाई तुमचं? म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे पण द्यायचे, 3 वर्ष फुकट काम पण करायचं, आणि 10,000 पगार मिळेल का नाही हे पण माहित नाही. चांगलं गंडवताय तुम्ही लोकांना. ते काय पण नाही, ते पैसे परत करा आणि काय नाही. काय मामा, अशी इज्जत घालवण्यासाठीच बोलवलं होतं का आम्हाला? हे घ्या तुमचे पैसे. आणि परत यायचं नाही इकडं. आणि काय बाबा, मी नसताना असले धंदे कोण करायला सांग तुम्हाला? अरे किती मेहनतीनं तुला काम मिळून दिलं होतं, म्हणलं तुला चांगली नोकरी लागेल, 4 पैसे घरात येत्याल, त्या चांगल्या पुरीभर तुझं लग्न लावून तुझ्या आयुष्याची घडी बसून द्यावी, पण तू सगळं मेहनतीवर पाणी फिरून दिलंस माझ्या. अहो बाबा, तुम्हाला कसं कळत नाहीये? अहो पैसे भरून फुकट काम करून आणि 10,000ची नोकरी करून सगळं सुरळीत असं वाटतं का तुम्हाला? अहो बाबा, मी साधी सरळ सिक्युरिटी गार्डची नोकरी जरी केली ना, मला 20,000 पगार सहज मिळत. आणि मला पैसे भरून काम करायचं नाहीये, मला माझ्या स्वतःच्या जोरावर काहीतरी करायचंय. त्यामुळे मी निघालो शहरात. आता तिकडे काम पण करेन आणि भरतीची तयारी पण करेन. तुम्हाला तर माझं वजन आहे होणार. निघालो मी आता माझ्या वेगळ्या वाटेला. काळजी घ्या. हॅलो गौरी, मी चाललोय ग आणि लवकर परत नाही येणार मी आता. अरे पण तुला झालंय काय? कुठे आहेस तू आणि कुठे चाललायस? हॅलो अविनाश, काहीतरी बोल ना. तू जिथं कुठे आहेस ना तिथंच थांब, मी येते. आणि तू कुठे गेलास ना तो बघ. काय झालंय तुला? घरात पुन्हा वाद झाले का? तुम्हाला कॉल करून डायरेक्ट निघून जाणार होतास का?
तुला माझ्याबद्दल जरा पण काळजी नाही वाटली का रे? तू काय बोलणार नसेल तर जाऊ का मी? ए गौरी, अगं मी तरी काय करू ग? मला कंटाळा आलाय. काम पैशासाठी केलं जातं ना, मी यांना सरकारी नोकरीच का पाहिजे? अगं जगात बरेच लोक काम करतात, त्यांना काय सरकारी नोकरी आहे का? म्हणूनच मी इथून निघून जाते. मला जे चांगलं वाटेल मी तेच करेल आणि पैसा कमवेन. पण अविनाश, तू केलं तर मला करमणार नाही. अगं मग मला करणार आहे का तिकडं? अगं पण आपल्या दोघांना 1 वर्ष तरी हा वनवास भोगावा लागणार आहे, तरीच मी काहीतरी सिद्ध करू शकतो. नाहीतर हे लोक सतत मला टोमणे मारतील आणि तुला ते आवडेल का? नाही, पण तू तिथे गेल्यावर मला विसरून गेला तर? आणि तिथं कोणी सुंदर मुलगी भेटली तुला तर? अगं गौरी, तू माझी चांगली आणि जगातली सुंदर पोरगी आहेस. अगं माझ्याकडे सोनं असताना मी पितळाच्या मागे जाईल का? मी खूप पैसा कमवेन आणि रोज रात्री तुला एक कॉल करत जाईल मी. मला विश्वास आहे तुझ्यावर. तू जर मला कॉल नाही केला ना, तिथे येऊन मारीन मी तुला. गौरी, तू किती प्रेम करते ग माझ्यावर? तुला सोडून जाऊ वाटत नाही मला. हे काय? एवढंच आहे माझ्याकडं. नीट जा, काळजी घे, आणि तिथे गेल्यावर मला रोज फोन करायचा. अविनाश, तू परत कधी येणार? पुढच्या वर्षी याच महिन्यात याच तारखेला तुझ्या समोर उभा राहीन, ते पण वर्दीमध्ये. एवढा विश्वास आहे मला तुझ्यावर. येतो मी. अविनाश, तू नक्की येशील ना रे?